नमस्कार धन्य फॅमिली, धन्य ते फॉरेनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण हा व्हिडिओ आहे माझ्या गावाबद्दलचा, कराडबद्दलचा. ऑलरेडी मी कृष्णा नदीच्या काठी उभं राहूनच ही इंट्रो फिल्म करते आहे. या एरियामध्ये आलं ना, म्हणजे कराडाच्या समोर आलं, इकडं ग्रीनलँड हॉटेल, मागं डीमार्ट गेलं, या एरियामध्ये आलंच की भारी वाटायला लागतं. कळलं कराड आलंय आता जवळ. तुमच्या गावाजवळ आल्यावर तुम्हाला असं होतं का, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आता आली आहे मी माझ्या शाळेच्या आवारात. फिल्मिंग करताना उगाच झडप आलं. येस. छोटंसं गेट उघडं आहे आज, रविवार असल्यामुळं. वाकून आज जाऊया. इथे आमचं सायकल स्टँड होतं. आता सायकल स्टँडसारखं काहीच दिसत नाही आहे इथे. काय माहिती काय केलं आहे, आणि आज कोणी विचारायला पण नाही आहे. ही जी बाल्कनी दिसते वरची, इथं आमचा 7वी अ चा वर्ग होता. वाव. एंट्रन्स तरी शाळेचा आहे तसाच आहे. आमच्या सर मॅडमचे फोटो दिसतात. भोसले सर, बाई. हा बोर्ड लिहायची जबाबदारी असायची कधी कधी माझ्याकडे. हा नवीन आहे. सॅनिटायझर हे पण नवीन आहे. वा, आधीपेक्षा छान झाली आहे अजून शाळा, म्हणावंच लागेल असं. मस्त. तुम्हाला सगळ्यांना दाखवते मी. इथं माझं नाव असणार आहे नक्कीच, जर जुने बोर्ड्स काढले नसतील तर. ओके. दिसतात का तुम्हाला बोर्ड्स? त्यामध्ये SSC परीक्षेतील प्रथम क्रमांक असं लिहिलं आहे. इथे 88 नंबर 2006 मध्ये तुम्हाला ओळखीचं नाव दिसेल. येस. मार्क्स पण लिहिले चक्क तिथे. वाव, छान वाटतंय की आपलं नाव आपल्या शाळेच्या बोर्डवर आहे कायम. कधी आलो, कधी विजिट केली तरी हे बघून मला नेहमीच खूप भारी वाटतं. छान वाटलं. बरेच दिवसांनी शाळेत आले. कोणीतरी असणारं तिथं, शिपाई मामा. आत्ता दिसले नाही. जर जुने असते तर नक्कीच ओळखलं असतं. कोणीच भेटलं नाही रविवार असल्यामुळं. तर कराडमध्ये काही नाही आहे असं मुळीच नाही आहे माझ्या गावामध्ये. तर एक नवीन शोध लागला आहे मला इथे. पैठणीचे हातमाग आहेत की जे इथे मॅन्युफॅक्चर करतात. इथे तुम्हाला हवी तशी पैठणी बनवून देतात. आणि मला हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करावं वाटलं, कारण हातमाग असणं दुकानामध्ये हे मला खूप नवीन वाटलं कराडसारख्या ठिकाणी. तर आता आपल्याबरोबर सूरज आहे, जो हे माऊली पैठणीचे दुकान आहे जिथे मी आली आहे त्या ओनरचा मुलगा आहे. आणि त्याला खूप जास्त माहिती आहे या सगळ्या त्यांच्या व्यवसायाबद्दल, जे बघून मला खूप आश्चर्य वाटलं. तर तोच आपल्याला सांगेल आता त्यांच्या दुकानाबद्दल आणि इथल्या सगळ्या त्यांच्या या उपक्रमाबद्दल. तुम्ही जरा नजर फिरून घ्या की इथं येवल्याची प्रसिद्ध पैठणी बनवलेल्या जाते आपल्या हातमागावर. तर तुम्ही बघू शकता की आमच्याकडे साड्यांची व्हेरायटी आहे. तर आमच्याकडं 5,500पासून तर 6 लाखापर्यंत ओरिजिनल साड्यांचे डेमोज पण आहे आणि आम्ही ते बनवतो.
तर ह्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला ते दाखवणार आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग कशी होते किंवा ती कसं शिकवलं जाते हे आम्ही दाखवणार आहे आणि आमचे प्रशिक्षण केंद्र पण दाखवणार आहे. आणि हे येवल्याचं कराडमध्ये आहे ना आपल्या? हो, तर हे आम्ही कराडमध्ये घेतलेलं आहे कारण की इथं आधी दुकान नव्हते. तर असे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचं दुकान नाही इथं सगळ्यांना हे नवीन बघितलं गेलेलं आहे की हे येवल्यामधलं होतं. आम्ही इथं ट्रान्सफर झालो आणि इथं केलेलं आहे ते. तुम्हाला जशी वाटेल ज्या कलरमध्ये वाटेल ती पण आम्ही इथं देऊ शकतो. आमचं आता हे कराडमध्ये शॉप आहे. जर तुम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथं खाली आम्ही आमचा नंबर व्हॉट्सअप नंबर देऊन टाकू. तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. थँक्यू. तर असं हे त्यांचं मागं प्रशिक्षण केंद्र आहे, शिवाय तुम्हाला कामही मिळतं इथे आणि मॅन्युफॅक्चरिंग आहे. जर तुम्हाला साड्या खरेदी करायच्या असतील तर माझ्यासाठी एक कराडकर म्हणून हे फार नवीन आहे आणि खूप भारी वाटतं कारण याच्या आधी येवल्याला जाऊन वगैरे आम्ही हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग बघायचो आणि तिथं साड्या खरेदी करायचो. आणि इथं त्यांचं शॉप पण आहे जिथं ते साड्या विकतात इथे आणि तुम्हाला ऑर्डरप्रमाणे करून पण देतात असं त्यांनी आत्ता नुकतंच सांगितलं आम्हाला. हा एक धागा तुम्हाला विणायला लागतो ना? एक धागा विणवायला लागतो. आणि ही खाली काय स्टेन्सिल आहे का हा, त्याचं? तो पेपर आहे. हा. तो पेपरवर जशी डिझाईन असते ना अशी डिझाईन काढावं लागते. कराडच्या आजूबाजूला खूप साऱ्या टेकड्या, खूप सारे डोंगर आहेत की जिथे लोक फिरायला जातात, पिकनिकला जातात. त्यातलाच हा एक आहे जो आगाशिवनगरमध्ये आहे. छोटीशी टेकडी वजा डोंगर आहे, तर तिथे आता आपण चाललोय.